नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेबाबत काढलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाची माहिती जाणून घेणार आहोत। या शासन निर्णयानुसार राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरूपात 62 वर्षे करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 31 मार्च 2026 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेले न्यायिक अधिकारी त्यांच्या लेखी संमतीनंतर पुन्हा शासन सेवेत पुनर्स्थापित होऊ शकतात। त्यामुळे हा GR नेमका कोणासाठी आहे, कोणाला याचा फायदा मिळणार आहे आणि ही व्यवस्था किती काळ लागू राहणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी जारी केला आहे। तर हा निर्णय का घेण्यात आला, तर या निर्णयाच्या पार्श्वभूमीला माननीय सर्वोच्च न्यायालयातील रीट पेटिशन सिव्हिल नंबर 10221989 आहे। या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 22 जुलै 2026 रोजी न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत राज्य शासन आणि माननीय उच्च न्यायालय यांच्या सहमतीने निर्णय घेण्याचे आदेश दिले। त्यानंतर महाराष्ट्र उच्च न्यायालयाने राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्यास संमती दर्शवली। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। तर आता या GR मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। तर शासन निर्णयानुसार राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 31 मार्च 2026 पासून 62 वर्षे करण्यात येत आहे। म्हणजे संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा आता 62 वर्षे असेल। तर 31 मार्च 2026 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्यांचे काय, तर हा या GR मधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। जे न्यायिक अधिकारी 31 मार्च 2026 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्यासाठीही शासनाने विशेष तरतूद केली आहे। अशा न्यायिक अधिकाऱ्यांची लेखी संमती घेतल्यानंतर त्यांना वाढीव सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजेच 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत पुनर्स्थापित करता येईल। म्हणजेच 31 मार्च 2026 नंतर सेवानिवृत्त झालेल्या संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांना त्यांच्या संमतीनुसार पुन्हा सेवेत घेण्याची तरतूद या GR मध्ये करण्यात आली आहे। तर आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, ही वाढ कायमस्वरूपी आहे का? तर या GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की हा शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयातील रीट पेटिशन सिव्हिल नंबर 10221989 मधील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून काढण्यात आला आहे। म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यानंतर त्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे। त्यामुळे सध्या करण्यात आलेली ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपाची आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, जर हा संपूर्ण GR अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्यात आली आहे। ही तरतूद 31 मार्च 2026 पासून लागू करण्यात आली आहे। 31 मार्च 2026 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेले न्यायिक अधिकारी त्यांच्या लेखी संमतीनंतर पुन्हा सेवेत पुनर्स्थापित होऊ शकतात। त्यांना 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवण्याची तरतूद आहे। मात्र हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन आहे। तर इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्या, हा शासन निर्णय राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत आहे। त्यामुळे हा निर्णय महाराष्ट्र शासनातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याचा निर्णय नाही। GR मध्ये ज्या न्यायिक अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे त्यांच्या पूर्तीची तरतूद आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।